आहे। चंद्रपूर हा उद्योग वनसंपदेने नटलेला तसंच आर्थिक संपन्न जिल्हा आहे। या जिल्ह्याने नेहमीच सरकारच्या तिजोरीकरिता चांगले उत्पन्न दिले आहे। देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूरचे योगदान महत्त्वाचे आहे, असं वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी सांगितलं। वस्तू व सेवा कर नूतन इमारतीचे लोकार्पण करताना ते बोलत होते। तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते नूतन इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले। तसंच फीत कापून सर्व मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली। यावेळी मंचावर वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, चंद्रपूर शहराच्या महापौर संगीता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। या जिल्ह्याचे टायगर, या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, या जिल्ह्याचा राज्याच्या विकासामध्ये योगदान, या जिल्ह्याच्या कोळसाखानी, पॉवर प्लांट आणि ओव्हरऑलच हा जिल्हा राजकीय दृष्ट्या देखील एक अतिशय महत्त्वाचा असा जिल्हा आहे। सुधीरभाऊ सारखं नेतृत्व या जिल्ह्यात आहेच, परंतु माननीय मुख्यमंत्री देखील या जिल्ह्याचेच आहेत असं पाहिलं तर शोभायात्रा देखील या जिल्ह्याची आहे। आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचं खूप मोठं योगदान आहे। एक योगदान आहे की या जिल्ह्याचं कॉन्ट्रीब्युशन, या जिल्ह्याची इंडस्ट्री ग्रोथ, या जिल्ह्याची वेगवेगळ्या खनिज संपदेच्या माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या तिजोरीमध्ये या जिल्ह्याने दिलेलं उत्पन्न आणि आता GSTचा देखील टार्गेट आपण 122% पूर्ण केलं, याचा एक निश्चितच एक आनंद आणि अभिमान मला या ठिकाणी आहे। आणि खऱ्या अर्थाने जेव्हा एखादी इमारत असते, जेव्हा मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना नेहमी आम्ही रस्ते, नाले, पूल, आपल्या मतदारसंघाचे ग्रामपंचायत भवन, समाज भवन याचे उद्घाटन करत असतो किंवा एखाद्या तहसील कार्यालयासारख्या इमारतीचं उद्घाटन करत असतो। परंतु एखादा विभाग जो लोकांच्या खिशातून पैसे काढतो त्याची काळजी घेऊन देखील त्या माध्यमातून देखील एक उत्तम काम कसं करावं हे कदाचित महाराष्ट्राच्या कुठल्याही लोकप्रतिनिधी केलं नाही, त्या सुधीरभाऊने या ठिकाणी केलं। दरम्यान वस्तू व सेवा कर इमारतीचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमात स्थानिक आमदार किशोर जोरगेवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांना भाषण न देता आल्याने त्यांनी पालकमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली। तर सुरुवातीला कलेक्टर मॅडमने देखील या ठिकाणी सांगितलं होतं की सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी बोलणार आहे। सुरुवातीला म्हणजे सगळे आमदार झाल्यानंतर खासदार आणि महापौर असा प्रोटोकॉल होता, पण या ठिकाणी कुठेतरी बोलण्यापासून सगळ्या लोकप्रतिनिधींना वंचित ठेवण्यात आलं आणि हा कार्यक्रम शासकीय कार्यक्रम नसून कुण्या एका लोकप्रतिनिधीचा असल्यासारखा पूर्ण हा कार्यक्रम या ठिकाणी केला। खरं तर आमची नाराजी आम्ही पालकमंत्र्यांना देखील बोललो, कलेक्टर मॅडमला देखील बोललो की कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून 2-2 मिनिटांचा बोलण्याचा वेळ हा सगळ्यांना द्यायला पाहिजे होता, पण कुठेतरी लोकप्रतिनिधीचा आवाज आजच्या या कार्यक्रमात दाबण्यात आला आणि आजचा हा कार्यक्रम शासकीय न होता कोण्या एका विशिष्ट लोकप्रतिनिधीचा कार्यक्रम अशा पद्धतीचा हा पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी वारंवार या घटना घडत आहेत, आधी देखील असे प्रकार घडलेले आहेत। खरं तर आज पालकमंत्र्याचा मान सन्मान म्हणून आम्ही या ठिकाणी चूप राहिलो। विद्यमान आमदार म्हणून आदरणीय किशोरभाऊ असतील किंवा या क्षेत्राचे खासदार म्हणून मी असतील 2-2 मिनिटं हा आम्हाला बोलू द्यायला पाहिजे होता, पण कुठेतरी पालकमंत्र्याचा मान म्हणून आम्ही या ठिकाणी चूप राहिलो, नाही तर अन्यथा आम्ही चूप राहणार नव्हतो। खरं तर या कार्यक्रमात नक्की गदारोळ हा मागच्या कार्यक्रमाप्रमाणे झाला असता, पण शेवटी शासकीय कार्यक्रमात आपण गोंधळ कसा करायचा म्हणून कुठेतरी आम्ही आपले एक पाऊल मागं घेतलं। पण अशा पद्धतीचा वारंवार अपमान जर का या ठिकाणी होत असेल तर याच्यानंतर कुठल्याही शासकीय कार्यक्रमात बोलू द्यायचं नसेल तर त्यांनी आम्हाला रीतसर आमंत्रित करावं नाही।